वहिनी, चहा तर खूपच छान झाला. संदीप दादा काय म्हणते चहा वहिनीने केलेला? जाऊ दे, तू तर तारीफच करशील. आई काय म्हणते आई वहिनीचा पहिला चहा? शिवानी, एकच नंबर चहा झाला. खूप बरं वाटलं सुनीच्या हातचा चहा घेऊन. नाही तर दिवसभर धावपळ धावपळ. आई आता अजिबात तुम्ही काळजी नका करू. आई आराम करा तुम्ही. आता मी सगळं सांभाळते. आई बाबा आणू काय तुम्हाला काही बिस्किट वगैरे आणू काय? नाही नाही पोरी, त्या सासूनं बिस्किट खायची सवयच नाही लावली. दादा वहिनींनी बाहेर जातो, वहिनीसाठी चांगली शॉपिंग करून आणतो मी. ठीक आहे शिवानी, किती पैसे लागतात ते सांगून देशील. आणि पाहिलं का आई, आजपासून मी ड्युटीवर जाऊ का मग? हो बापा जा ना. कोण अडवलं तुले? जाय जाय. का रे आज तर निकाल असेल, सुट्या लागतील तुला आता? नाही आई वेळ आहे, सुट्या लागल्या की सांगतोच मी. मला माहित आहे, मला मार्क कमीच भेटतात या वारीनं. अभ्यासच नाही झाला चांगला. सोन्यासमोर खेळलीच नाही किती. जातोच नाही मार्क लिहिण्यासाठी. मला आई कल्लाच करते आता. पिंकी कुठे गेली? पिंकी आवाज असं देत नाही आईले. पिंकी बेटा, आज ते निकाल आहे ना, आठवण भरली वाटते. मी म्हणूनच राहिली. दरवर्षी पिंकी तर धावत पळत जाते. दिवस निघाल्याबरोबर शाळा नाही उघडत तर शाळेत पोहोचते पिंकी. पिंकी आज 1 मे आहे ना, आज निकाल आहे ना तुझा. बरं नाही का पिंकी? तब्येत नाही का चांगली? आई माहित आहे ना, जातो ना मी. पिंकी कोण? पेपर चांगले नव्हते गेले काय? नापास होता का तू? कोण अशी करून राहिली तू? तुला किती वेळा म्हणू मी, पिंकी अभ्यास कर अभ्यास कर, त्या सोन्यासोबत हिंडायला जाऊ नको. नाही नाही मला माहित आहे, माझ्या पोरीचा दरवर्षी नंबर येते. चल पिंकी मी त्यासोबत येतो. आज मला नाहीतरी वावरात नाही जायला लागत. चल चल पिंकी. नाही नाही आई तू येऊ नको, मीच जातो आई. पिंकी पिंकी बेटा, अरे हे असं कसं? पिंकी तर असं कधीच करत नाही. तिला तर रिझल्टच्या दिवशी वाट पाहते ते, आज निकाल आहे आज निकाल आहे. पण यावेळी ना काहीच नाही केलं पिंकी ना. नाही नाही चल मी सोन्याच्या घरी जातो. हे असं बरं नाही. आई चाललो आहे मी निकाल आणण्यासाठी. सोने आता आवाज नको देऊ ना, येतो ना मी लवकर शाळेतून. सगळे मित्र आले असतील ना, माझ्या मैत्रिणी आल्या असतील ना. आई सोन्या नंबर येते ना, आणि चांगले मार्क भेटले पाहिजेत, नाही तर बाबूची खैर नाही. रोज त्या बाबासोबत हळद देऊन पाणी ओलेले वावरांदी, लक्षात ठेव तू. आई तुला तर माहित आहे दरवर्षी त्या पिंकीचा नंबर येते म्हणून. मला कशी म्हणून राहिली तू त्या नंबर येते ना? मला माहित आहे सोने, यावर्षी तू खूप अभ्यास केला, नंबर तर येणंच आहे. चल आई तू म्हणता नंबर येते, चल चाललं मग मी. सोन्याची आई, सोन्याची आई थांबा थांबा. पुष्पा काय झालं पुष्पा? सोने गेला का सोने शाळेत मार्क लिस्ट आणण्यासाठी? हा पुष्पा आताच गेला धावत धावत. कोण? ती पोरगी पिंकी गेली नाही काय? तसं नाही ना, आज मी पिंकीला नाराज दिसली मला. का तुझ्या घरी येते हे अभ्यास करत नाही काय? करतात ना मग अभ्यास. पुष्पा तू टेन्शन नको घेऊ, आपले लेकरं चांगल्या मार्काने पास होतात. मला माहित आहे ना, मी आता गंमती केली सोन्याले. तुला जर मार्क नाही भेटले चांगले तर पाणी ओल्याले नीन वावरांदी त्या बाबासोबत, असा धाक दाखवाच लागते पुष्पा जरासा. आणि जास्त लेकरावर टेन्शन नाही द्यायला लागत. नाही काय मी बिचारे मैटिंग केलंय नाराज दिसली हो बाई मला. चल तिचे बाबा येतील वावरातून. अजून मध्ये कुठे गेली कुठे गेली. मस्त आता करतातच पुष्पा लेकरं. तिला किती काय म्हणा की बोला, पण तिला अभ्यासाची बी काळजी असतेस. जाऊ दे आता, यावेळेला पिंकीला मी काहीच नाही म्हणत. किती काय मार्क भेटू दे. आणि पुढच्या वर्षी पाय मग तिला कसं कळक करतो मी. एवढा मोठा शिक्षणाला खर्च लावतो, ट्युशन लावतो तिले. अजूनही पैसे द्यायचे राहिले बबलीचे. चल बबलीच्या घरी. नाही बबली तर आता शाळेत गेली असेल. जाऊ दे आता मी कुठेच जात नाही, स्वयंपाक करून ठेवतो. तोपर्यंत पिंकी येते तिचा निकाल घेऊन, मग जाईन बाहेर. पुष्पा कुठे गेली पिंकी? पिंकीचे बाबा शाळेत गेली ना, ते निकाल आहे ना तिचा. आणि तुम्हाला सांगतो मी, पिंकीला नाराज होती. तिला काही बोलू नका तुम्ही. कमी पर्सेंटेज भेटले तर काय? जाय काम करतोय, मला नको शिकव. पिंकी किती सांगू पिंकीला अभ्यास कर अभ्यास कर. वहिनी झाली का वहिनी तयारी? मनीषा वहिनी झाली का तयारी?
आली 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 शिवानी ताई आली. आज तर वहिनीले मस्त मार्केटले ना तर खुश करून टाकतो वहिनीले. हा दादा दे ना पैसे दे ना, मग ड्युटीवर चालला जाशील. संदीप दादा कुठं गेली दोघं जण. शिवानी हे घे पैसे, आण तुला जे वाटेन ते. हा दादा दे. मनीषा जाय मग शॉपिंग करायला ननदबाई सोबत. ननदबाईची आवडही लय अलग आहे. तू जाय, माहीतच पडते मग. ठीक आहे संदीप. संदीप इकडे ये बरं. आलो 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 आई. वहिनी चला वहिनी, आता आपल्याला पैसे भेटले वहिनी. चला आता आपण मस्त शॉपिंग करू. वहिनी तुम्हाला ड्रेस चपला काय काय घेऊन देतो मी तुम्हाला. तुमची फॅशनच बदलून जाईल. चला वहिनी. शिवानी ताई मला काहीच नाही पाहिजे शिवानी ताई. जाऊ द्या ना, कशाला विनाकारण खर्च करता शिवानी ताई. तुम्हाला बाहेर गेल्या कामात पडतात पैसे ते. माझ्या म्हटलं ना ऐकसान तर शिवानी ताई. राहू दे तुम्ही, सर्वच आहे माझ्याजवळ. नाही नाही वहिनी चला तुम्ही म्हणसान. नाही नाही शिवानी ताईनं खूप चांगलं चांगलं घेऊन दिलं. चला. बापरे वाटत नाही ननदबाई आहे म्हणून. बहीण काय वागीन चांगली, बहिणीपेक्षाही बहीण आहे. खरोखर देवा खूप चांगला परिवार भेटला मला. कोणाची नजर ना लागो. वहिनी चला ना वहिनी, कायचा विचार करून राहिले तुम्ही. वहिनी तुमचा आता विचार करायचे दिवस संपले. दादानं सांगितलं मला. खूप खुश ठेव म्हणे वहिनीले. चला वहिनी. हो शिवानी ताई चला. मनीषा खूप सहन केलं मनीषा, तू खूप भोगला आजपर्यंत. आता तुला खुश ठेवणं मनीषा माझी जिम्मेदारी. संदीप गेल्या का ननद भावत्या दोघी जणी. हो आई, शिवानी आली ना गावावरून. तिला बरं वाटते आई. वहिनीला तिच्यासोबत पाठवलं, तिच्यापासून तिने शॉपिंग केली आई. आता नंतर तर आपण आहोत. खूप खुश झाली शिवानी. आई चल लवकर, मला ताट वाढतो आता. चल संदीप, लेकरही नशिबानच घ्यायला लागतात बरं. चल जेवण कर आणि ड्युटीवर जाय. काय होय माय, पिंकी आली नाही अजून. 1 घंटा झाला तरी. बरं झालं पिंकीला मी बोलली नाही काही. नंबर नाही येऊ दे म्हटलं, तरी पता नाही पिंकीचा. मये मन नाही लागून राहिलं. स्वयंपाकी झाला माया, भांडे घासणे झाले, तरी पिंकी नाही आली अजून. पुष्पा आली काय पिंकी. नाही ना पिंकीचे बाबा, आलीच नाही पिंकी अजून. तुम्ही काही बोलले काय तिला जास्त. काही बोललो नाही मी. येतो मी बाहेरून चक्कर मारून एखादा. नाही ना माय, आजकाल काही बरं नेत ना लेकरं. लेकराला जरासं काही नाही बोलता येत, ना अभ्यासाबद्दल ना निकालाबद्दल. चिंतेचे बाबा तुम्ही गेले ना का वावरांनी. तो गणे आलता ना, ट्रॅक्टर मारतो म्हणे. शांती सांगितलं मी त्या गण्याले 2 दिवस ट्रॅक्टर मारू नको म्हणून. पाहुणे आले आहेत माझ्या घरी. ठीक आहे चिंतेचे बाबा. शांती थांब शांती. काय झालं चिंतेचे बाबा. शांती मी म्हणत होतो आंबे आणतो ना, आंब्याचा रस करणं शकुनाबाईसाठी. शांताराम काही आणू नको रे बापा आंबेन गिंबे. मला की नवई नाही आंब्याच्या रसाची. राहू दे. थांब शकुनाबाई, तुला घ्यायला येणारच होतो मी आंब्याच्या रसासाठी. आता माझ्या घरून तू आंब्याचा रस खाऊनच जाय. शांती येतो मी आंबे घेऊन. चिंतेचे बाबा एकदम असं कानू ना. आंबट आंबे आहेत आता सध्या. एवढी घाई खायचे अजून आपण आणू शकुनाबाईला आंब्याचा रस खायसाठी. नाही नाही आताच आणतो आंबे मी. डबल तू अजून आणजो. शकुनाबाई बस तू. येतो मी बाजारातून लवकर आंबे घेऊन. थांब थांब शांताराम, मी बी येतो त्यासोबत. घरी बोलत नाही कोणी, काय करतो घरी थांबून. चल शकुनाबाई. सांग ना, पोरगी महिन्यापासून घरी आहे तर होत नाही बोलला. आंबे आणतो, आंब्याचा रस कर म्हणून. बहीण घरी येत बहीण आंब्याचा रस. काय करा बाई, एखाद्या रात्र 10 रुपयाची वस्तू सांगितली, 10 रुपये मला मागतात. आता आंबे आणतात स्वतःच्या पैशाचे. सांग बरं, सांग आता. सुनीला तर हुई नाही बोलतायत. काय नाही स्वयंपाक केला काय तर. सविता आई पाहिजे आता. ओवी ओजस मी सोबत घेऊन जातो, तिकून ड्युटीवर जातो. सविता स्वयंपाक केला काय तू. आई आतापर्यंत राहिली काय स्वयंपाक करायची. ड्युटीवर जायचा टाइम झाला तरी. तुमचा पोरगा तर अजून झोपेलच आहे. त्याला तर नेट नाही जरासा. झोपेतून उठले की निघाले ड्युटीवर. ते जाऊ दे ना माय, काम केलं की थकतेच माणूस. पाहिजे सासरे आता गेले आंबे आणण्यासाठी. बहिणी आंब्याचा रस कर म्हणतात. ते सांगू नका म्हणू तुम्ही आता. मी तयारी करतो आणि ड्युटीवर जातो आणि ओवी ओजसले सोबत घेऊन जातो. तुमची ननद पा आणि तुम्ही पा आणि ते आंबे पा. चल मग मला तर करावंच लागेल. मी तर पुऱ्या मोलंदी बोंब करीन. भावानं आंबे आणले, भाजेनं चोरून ठेवले, आंब्याचा रस जुने घातला आणि भाऊ त्याच्यापेक्षा परेशान करीन.
चल करतो आंब्याचा रस, शेवया टाकतो. मंडळी, तुम्हाला आता तसं शांताबाई स्पर्धेची आठवण भुलली, पण स्पर्धाची आठवण भुलली नाही बरं शांताबाई. आपण संडे टू संडे आपण स्पर्धा सुरू करणार आहोत. तयार राहा मग सर्वजण. रोज तुम्हाला प्रश्न विचारत जाईन आणि रेग्युलर उत्तर देणारा. आपण आठवड्याच्या शेवटी विनर म्हणून त्याचं नाव घोषित करू आणि त्याला आपण बक्षीस पण देऊ. आहे ना खुशीची गोष्ट? चला मग शांताबाईला लय प्रतिसाद द्या मग तुम्ही. आता व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. लवकर लवकर 50,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे शांताबाईचे. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.